राजकारणात शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हे समीकरण अनेकदा फायद्याचं ठरतं, पण कधी कधी हाच मित्र आपल्या अस्तित्वासाठी धोकादायक ठरू शकतो. काँग्रेस सध्या अशाच एका विचित्र कात्रीत सापडली आहे. दिल्ली आणि गुजरातमध्ये आपला मिळालेली उभारी काँग्रेसच्या मुळावर आली. आता तोच पॅटर्न तमिळनाडूमध्ये अभिनेता विजय यांच्या टीव्हीके पक्षाच्या रूपाने पुन्हा रिपीट होण्याची भीती राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जाते. कारण तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून काँग्रेसने विजय यांच्या टीव्हीके पक्षाला जाहीर पाठिंबा दिला आहे. नेमका काँग्रेसला टीव्हीकेला पाठिंबा दिल्यामुळे कोणता फटका बसू शकतो, जाणून घेऊया त्याबद्दलची सविस्तर माहिती. नमस्कार, मी जान्हवी जाधव आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र. तमिळनाडूच्या राजकारणात सध्या मोठा भूकंप झाला आहे. अभिनेता ते नेता असा प्रवास करणाऱ्या थलापती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने 108 जागा जिंकून सर्वांना धक्का दिला. मात्र बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 118 या आकड्यापासून विजय 10 जागा दूर आहेत. अशा परिस्थितीत भाजप आणि मित्र पक्षांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने विजय यांच्या सरकारला पाठिंबा दिल्याचं जाहीर केलंय. मात्र काँग्रेसच्या या निर्णयामुळे 2013च्या दिल्ली निवडणुकीतील आठवणी ताज्या झाल्या असून काँग्रेस पुन्हा तीच ऐतिहासिक चूक करत आहे का, असा सवाल उपस्थित केला जातोय. 2013 मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्यावेळी भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने नवख्या आम आदमी पार्टीला पाठिंबा दिला होता. अरविंद केजरीवाल पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. मात्र पुढच्या काही वर्षात आपने दिल्लीत काँग्रेसचा मतदार आपल्या बाजूने खेचून घेतला. त्यामुळे एकेकाळी दिल्लीवर सत्ता गाजवणारी काँग्रेस 2015 मध्ये शून्यावर आली. आता तमिळनाडूमध्ये ही काँग्रेस भाजपला रोखण्यासाठी विजय यांना पाठिंबा देत आहे. जे दिल्लीत घडलं तसंच वाटत आहे. 234 सदस्यांच्या विधानसभेत बहुमतासाठी 118 जागांची गरज आहे. विजय यांच्याकडे 108 आमदार आहेत. काँग्रेसच्या 5 आमदारांच्या पाठिंब्यामुळे हा आकडा 113 वर पोहोचतो. बहुमतासाठी आवश्यक उर्वरित जागांसाठी सीपीआय, सीपीएम आणि व्हीसीके सारख्या पक्षांच्या पाठिंब्यावर विजय यांची नजर आहे. येथे काँग्रेस सध्या द्रमुक सोबत आघाडीत आहे. मात्र काँग्रेसने विजय यांच्याशी हातमिळवणी केल्याने द्रमुक प्रचंड नाराज झाली आहे. द्रमुकचे प्रवक्ते सर्वनन अन्नादुराई यांनी काँग्रेसवर पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केलाय. राजकीय विश्लेषकांच्या मते काँग्रेस समोर सर्वात मोठं संकट स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचं आहे. दिल्लीत ज्याप्रमाणे आपने काँग्रेसचे मतदार आपल्याकडे वळवले, तसेच तमिळनाडूमध्ये थलापती विजय हे तरुण चेहरा म्हणून समोर आले आहेत. जर त्यांचे सरकार यशस्वी ठरले तर काँग्रेसचा पारंपरिक मतदार त्यांच्याकडे सरकण्याची मोठी शक्यता आहे. तसंच गुजरातमध्येही आपच्या एंट्रीमुळे काँग्रेसच्या मतांचं नुकसान झालं होतं. आता तमिळनाडूमध्येही नव्या प्रादेशिक चेहऱ्याला ताकद देऊन काँग्रेस स्वतःचेच राजकीय अस्तित्व धोक्यात घालत असल्याची चर्चा आहे. आता तमिळनाडूमध्ये सध्या सवाल फक्त विजय यांच्या सरकारचा नाही, तर काँग्रेसच्या राजकीय भवितव्याचा देखील आहे. जर विजय सत्ता स्थापनेत यशस्वी झाले तर काँग्रेसच्या मतांवरच स्वतःचा किल्ला उभा करतील. त्यामुळे प्रादेशिक चेहऱ्याला मोठं करताना काँग्रेस स्वतःची जमीन तर गमावत नाहीये ना, हा प्रश्न आता दिल्लीतील धोरणकर्त्यांना सतावत आहे. थोडक्यात काय तर काँग्रेसने वेळोवेळी प्रादेशिक पक्षांना भाजप विरोधात उभं करण्यासाठी बळ दिलं, पण शेवटी त्याच पक्षांनी काँग्रेसला गिळंकृत केलं. तमिळनाडूत अभिनेता विजय यांची वाढती लोकप्रियता ही काँग्रेससाठी धोक्याची घंटा आहे असं बोललं जातंय. तर तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.